नमस्कार मंडळी, कसे आहात? तर जे कोणी आज आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवर सुद्धा खूप छान छान रेसिपीज आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आज इथे आपण बनवतोय मस्त असं मिक्स डाळींचं वरण. वरण हा प्रकार प्रत्येकाच्या घरी दिवसातून एक टाईम तरी होतोच. तर इथे आज आपण मिक्स डाळींचं वरण बनवतोय, जे दुपारच्या जेवणासाठी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच अतिशय पोटभरीचं आणि पौष्टिक आहे. तर इथे कुकरमध्ये आज आपण डाळ आणि भात दोन्हीही बनवून घेणार आहोत. तर खूप जणांचा कुकरच्या डब्यामध्ये जो भात बनवतो तो खूप दाटल्यासारखा होतो किंवा खूप असा जाडसर होतो, व्यवस्थित असा शिजला जात नाही. यासाठी इथे भरपूर टिप देणार आहे, ज्यामुळे तुमचा भात आणि डाळ दोन्ही एकसारखी शिजली जाईल. भात कमी किंवा डाळ जास्त शिजेल असा काहीही प्रकार इथे होणार नाही. तर तुम्हाला जेवढा म्हणजे कुकरचा डब्बा आहे त्यामध्ये जेवढा भात बसेल इतकाच तांदूळ घालायचा. खूप जास्त तांदूळ यामध्ये घालायचा नाही. तर माझ्या कुकरमध्ये 1.5 ग्लासपेक्षा जास्तीचा भात होत नाही. इथं तुरीची डाळ मी 2 वाट्या घेतलेली, 1 वाटी मसुरीची डाळ आणि 1 वाटीला थोडीशी कमी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे. ह्या तिन्ही डाळी तुम्ही समप्रमाणामध्ये घेतल्या तरी सुद्धा चालणार आहे, पण इथं मी तुरीची डाळ थोडीशी जास्त घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथं जो आपला भाताचा डब्बा आहे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, तसंच डाळीच्या डब्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आहे. आता जो तांदळाचा डब्बा आहे यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं याला मिक्स करायचं, म्हणजे भात एकसारखा चवीला लागतो, कुठे खारट कुठे फिका असा लागत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे, हा डाळीत घालायचा. आता हे कुकर आपल्याला डब्बे साईडला घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये लावायचे आहेत. इथं कुकर घेते. आता या कुकरमध्ये सुरुवातीला आपल्याला डाळीचा डब्बा ठेवायचा आहे. तर हो मैत्रिणींनो, कधीही कुकर लावताना डाळीचा डब्बा हा खाली ठेवायचा आणि भाताचा डब्बा वर ठेवायचा. यामुळे 2 फायदे होतात. डाळ शिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो आणि भात शिजायला कमी वेळ लागतो. वरच्या ह्याच्यामध्ये असली भात तर भात अतिशय मोकळा सळसळीत आणि खूप दाटल्यासारखा होत नाही, अगदी आपण टोपात बनवतो त्या प्रकारे होतो. आणि डाळ खालच्या डब्यामध्ये असल्यामुळे डाळ छान शिजली जाते. अगदी तुम्ही 2 शिट्ट्या जरी कुकरच्या केल्या आणि तिसरी शिट्टी तुम्ही काही अशी म्हणजे जर ठेवली आणि लगेच गॅस बंद केला, दुसरी शिट्टी झाल्याच्या नंतर तुम्ही 2-3 मिनिटांनी गॅस बंद केला ना, तर 2 शिट्ट्यामध्येच वरण आणि भात दोन्हीही अतिशय छान मौसूद शिजला जातो. तुम्हाला इथे खूप साऱ्या शिट्ट्या करून घेण्याची गरज नाही. यामुळे आपल्या गॅसची सुद्धा बचत होते. तर इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2च शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर 2-3 मिनिटासाठी गॅस चालू ठेवला आणि त्यानंतर बंद केला. या ज्या कुकरमध्ये जे प्रेशर तयार होतं त्यामध्ये उरलेला डाळ आणि भात दोन्हीही शिजून तयार होतं. इथे तुम्ही पाहू शकता भात अतिशय छान मस्त फुगून तयार आहे, खूप दाटल्यासारखा झाला नाही आहे. आणि डाळसुद्धा आपली मस्त अशी शिजून तयार आहे. डाळ शिजलेली आहे पण खूप जास्त अशी ओव्हर गाळ झाली नाही, तुम्ही पाहू शकता. यासाठी मी फक्त 2 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि यातलं प्रेशर रिलीज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुकरचं झाकण उघडायचं नाही. जर तुम्ही मध्येच झाकण खोललं जबरदस्तीने तर यामध्ये आपलं डाळ तांदूळ थोडंसं कच्चं राहू शकतं. का तर जेवढं शिट्ट्या होताना जेवढं डाळ तांदूळ शिजलं जात नाही तेवढं त्या प्रेशरमध्ये शिजतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता इथे फोडणीसाठी काही लसूण चिरून ठेवला होता, काही कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची देखील मी चिरून ठेवली होती. इथं पातेल्यामध्ये चमचाभर तेल गरम केले, त्यामध्ये हिंग घातलं, नंतर थोडीशी मोहरी घालायची. यामध्ये थोडंसं जिरं देखील घालायचं आहे. मोहरी छान फुलली, यामध्ये जिरं घालायचं, सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची. यामध्ये ज्या मिरच्या मी चिरून ठेवल्या होत्या त्या मिरच्या सुद्धा यामध्ये घालणार आहे. सोबत थोडीशी कोथिंबीर आणि जो लसूण बारीक चिरून ठेवला होता तो घालायचा. इथं मी लसूण चिरून घेतलेला आहे, तुम्ही छान असा ठेचून जरी घातला तरी सुद्धा चालणार आहे. आता ही फोडणी छान अशी खमंग तयार करून घ्यायची. खूप जास्त ओव्हर सुद्धा लसूण लाल करायचा नाही किंवा असा पांढरा सुद्धा ठेवायचा नाही. छान असा मस्त याचा सुगंध आला पाहिजे. हे पहा, मध्यम गॅसवर छान असा लसूण लालसर व्हायला लागला की यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, म्हणजे आपल्या डाळीला अतिशय छान असा पिवळाधूम रंग येतो. तुम्ही डाळ शिजवताना सुद्धा यामध्ये हळद घालू शकता.
पण फोडणीमध्ये जर हळद घातली तर रंग फार छान येतो. इथं आपली फोडणी तयार आहे. डाळ सुद्धा मी घोटून ठेवलेली आहे, ज्यामुळे डाळ खूप पातळ अशी होत नाही, एकसारखी होते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला लागण तेवढं तुम्ही वरण पातळ किंवा घट्ट ठेवू शकता, पण वरण भातासोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी खूप घट्ट नको, थोडंसं पातळसर असलं पाहिजे. हे पहा, हे शिजल्याच्या नंतर आणखी थोडंसं आटलं जातं आणि खूप जास्त म्हणजे घट्ट होतं. त्यामुळे थोडंसं बनवतानाच थोडंसं पातळ बनवायचं. यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची, छान असं मिक्स करायचं आणि इथं आपलं तयार आहे मस्त असं मिक्स डाळींचं वरण. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कशा प्रकारे वरण बनवता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तुमचे काही सजेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता, किंवा तुमची एखादी आवडती रेसिपी असली ती सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. मी नक्की ट्राय करेल. इथे आपला मस्त असा गरमागरम भात तयार आहे. तुम्ही भात बघू शकता, कुकरच्या डब्यामध्ये आपण बनवलाय तरी सुद्धा अतिशय मोकळा आहे. असे भाताचे गोळे अजिबात नाही आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, अगदी आपण पातेल्यात जसा भात बनवला मोकळा होतो, अगदी त्याच प्रकारे इथे बनून तयार होतो. फक्त भाताचा जो डब्बा आहे तो कधीही कुकरमध्ये वरच्या ह्याच्यावरती लावायचा आणि डाळ ही खाली ठेवायची. इथे यावरती गरमागरम वरण घालायचं. मस्त असं आपलं वरण आणि भात दोन्हीही बनवून तयार आहे. तर मंडळी, या जेवायला. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हीही आपली आजची रेसिपी नक्की ट्राय करा. सोबतच इथं लोणचं घ्यायचं आणि वरण भात, सगळ्यात भारी हे कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा असाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.